राज्यातला गाव पंचगंगेच्या तीरावर तारदाळ गावाने राज्यातला गाव पंचगंगेच्या तीरावर गावाच्या मधाला रंगशीद देवाचं मंदिर गावाच्या मधाला रंगशीद देवाचं मंदिर देवा तुझ्याच या पांढरीला एक मंडळ तयार झालं रंगशीद वालुग सम्राट नावा रूपाला अवतुरा फेट्या चालय भारी आणि कंबराला ढोल साता समुद्रा पलीकड अव गावाचं नाव नेल याच गावच्या एक गावाला गेल अव बळ त्याला दिलं एक मागण रंगशीदा तुला सदैव राहावा त्यांच्या पाठीवर गावाचा नाव होऊ दे सर्व दोन राज्यावर गावाचं या नाव होऊ दे दोन या राज्यावर उगवला रविवार सोन्याचा दिन भगताच्या वाड्याला चालून आला भगवान दर्शन घेऊया सारी देवाची नतमस्तक होऊया चरणावर शरण जाऊन वासी खानाला थाप मार डोलावर दर्शन घेऊन रंगशीदाच थाप मार ढोलावर सुंबरान मांडल या मांडल सुंबरान मांडल या मांडल सुंबरान कुणाला या सुंबरान कुणाला या
सीधा लाया जुडीला जुडीला शिव पार्वतीला वतीला देवाला आणि गणपती रायाला राम माझ्या सीतेला सीतेला मनाला मनाला अंजनीच्या सुताला सुताला ब्रह्मचारीला चारीला देवाला देवाला आनंदी तुम्ही तुनाला तुनाला मला विद्या दिल्या गुरुला गुरुला गावाचा अष्टकर कुळीचा माळू मामा नावाचा नावाचा गुरु माझ्या संघाचा संघाचा ज्ञानाचा ज्ञानाचा ज्याला विना देतो मानाचा मानाचा धर्माच्या या गाण्याला ववे सुटल्या जाग्या विठ्ठला फार पूर्वी काळाला पहिल्या सतयुगाला त्या देवभोया राजाला बेकार घडला होता त्या जाग्याला अरे असणाऱ्या त्या खैऱ्या युऱ्या बनाला अरे वाडीच्या रानाला शिदा सूर्या पा
काशीलिंगाची सेवा करू लागला दिवसानुदिवस लागलं सरायला आणि प्रकारे काय घडला त्याचा गेला तेव्हा काशीलिंगाची लागला शेवा चाकरी ब्रिका आता करायला काय थोड्या ब्रिका आता दिवसानं त्याचा गेला पाटे चाराचा नियम सूर्यापाशिदाचा पाटे तिला उठायचा घडा करणे घ्यायचा नागजरीला पाण्याला सूर्यापाचा याचा त्याचा गेला नेतेचा नियम सूर्यापाचा चालला होता मात्र त्या पहिल्या सतीयुगाला आणि त्या देवभोळ्या ब्रिका राजाला अरे दिवसाला दिवस लागला त्या हरवाडीला लाभ राहिला बऱ्याच दिवसाचा काळ सरला फुला पाणी आणून देवाला घालू लागला सेवा देवाचे करू लागला बरेच दिवस झालं आणि प्रकार काय घडला त्याचा गेला तेव्हा काशीलिंगानं विचार मनाचा करायला 12 वर्षाची सेवा केली होती त्या सूर्यापनाने 13व्या वर्षाला बऱ्याच दिवसानं 12व्या वर्ष विठ्ठला सपत आलं याच कोड कुणाला तरी वरवंच्या राजाला प्रकार काय घडला मात्र त्याचा गेला तेव्हा काशीलिंगानं विचार मनाचा करायला आणि ख्याल लावलं पाहिजे आपल्या ब्रिका आता भक्ताला म्हणून त्याचा गेला विचार मनाचा गेला पुण्या एका दिवसाला सूर्यापान काय केलं त्याचा गेला पाठुपर्या रात्रीला उठायला घडा धरला हाताला करणा घेतला होता संगतीला वाट लागलाय सूर्यापात झालाय त्या जाग्याला पाठोपार्या चालला देवाच्या सेवाला कृष्ण येता झाली बावरी लागला होता वाडबिरिका आता चालायला निघून गेला होता त्या नागबिरिका आता झरीला नागझरीच्या पाण्याला सूर्यापाशी विठ्ठला जाबून पोचला विचार मनाचा गेला सूर्यापाशी गाणं घडा भरून घेतला पहिल्या बाजूला ठेवला मात्र त्याचा गेला ब्रिका त्यानं आता करायला वटल्या पडदानं लागला होता ब्रिका आता तो घडा उचलून घ्याला आणि वस्त्र परिधान केला या सूर्यापान घडा उचलून घेतला कंदा घेतला हाताला सूर्यापाशीला फुला कुसवत वडाचा त्याचा गेला लागला ब्रिका आता भरायला वाट लागला होता ब्रिका चालायला पण येत्याला सूर्यापा देवाना पाहून त्याचा गेला देवा जवळ या बघा जवळ देवा जवळ या बघा जवळ एवढ्या
या टायमाला या घडा ठेवला पेढा घराला पुट्टीला माझा जन्म तुझा साथ लावण जेव्हा तुझ्या नावाचं रे थोडंफार नाही जीवा पाड लागेल आणि प्रकार काय घडला मात्र त्याला गेला चालायला पण पाठी मागल्या बाजूला देव काचिलिंग लागलाय का आता बोलाय त्याला गेला सूर्यापाची सेवा बंद करावी होती देवा कारण 12 वर्षाच्या पुढे सूर्याप देवाने सेवा कुणाची नाही विठ्ठला ठेवली मात्र त्याला गेला तेवढी पोळ करायची ठेवली बरोबर आहे कारण वचनालाच बांधून घेतला सूर्यला लावताना पोळे करा काय म्हणलं 12 वर्ष झपत आली सेवा बल पाडायची होती सूर्यापाची देवाला म्हणून देव लागला मी का आता बोलायला सूर्यपाला कसा थांबवायचा म्हणल्यानंतर देवाने काय केलं होतं त्याला गेला अरे विचार मनाचा माझ्या देवानं केला सूर्यापा लागला या वाट्याचा नायला फुल पाणी घेऊन लागला यायला तवर देवानं काय केलं त्या खऱ्या युऱ्या बनाला 12 वर्षाची पेटलेली धुमी देवाची पुढं असायला आणि पेटलेला देवाचा दिवा त्याला गेला देवानं ती धुमीचं विठ्ठला बंद पाडली 12 वर्षाचा दिवा भगवंतानं हिजवला तवर सूर्यापा देवाच्या जवळ येऊन पोचला त्याला गेला देवाजवळ येऊन सूर्यापा का आता पोचायला आणि सूर्यापानं असणार तर त्या जाग्याला देवाला मडतीला देवाला मडतीला काय घडलं मात्री देवा गेला सूर्यापा लागलाय वाटतरी का आता चालाय सूर्यापानं काय घडलं मात्री देवा गेला सूर्यापा लागलाय वाटतरी का चालायला तवर देवाने एक करणी का आता करायला मी तो असणार सूर्यापा त्याला गेला घडारी करंडा देवाच्या पुढे घेतला तवर देवाला आडवला सूर्यापाला सूर्यापा सीताला देवा काय विठ्ठला म्हणतोय त्याला गेला सूर्यापा सांगतोय का आजच्या पण दिवसाला थांब माझी सेवा नाही तू करायची आजच्या पण दिवसाला अरे थांब थांब सूर्यापा देव म्हणाला पुढं पडलं माझ्या देवा सूर्यापा शिव काय म्हणतो मात्र देला गेला देवा का थांब म्हणायला लागलाय देवा काय झालं माझ्या हातून चुकलं का काय सांगशील का मला देवा त्या जाग्याला अरे सूर्यापा इस्तू नाही शेवाला बघ तुम्ही बंद पडली देवार सूर्यापा इजला त्याला गेला एवढं म्हणल्यानंतर सूर्यापा लागला इकडे तिकडे ब्रिका बघायला पण ते लागलं होतं त्याला डोळ्याला दिसायला तू कशाला घालणार
सूर्यापारी तुझी जोडली लाव मग माझी सेवा कर माझी त्याचा याला नंतर हातातला झाडू सूर्यापाना खाली धरतरीला ठेवायला तशी ती घडा करणी सूर्यापान ठेवली आणि हातात खाऊ तो आणायला सूर्यापान घेतलं त्याचा याला वाट लागला विका चालायला निघून आला रावलाच्या भाईल्या बाजूला लागला होता इकडे तिकडे बघायला पण त्या जाग्याला वाट लागला चालायला पण प्रकार काय घडला त्याचा याला युगाला देवघोड्या राजाला तो असणारा सूर्यापा काय दिसना म्हणून लागला वाट विका चालायला हिंडत या फिरत फिरत नदान चौघड टाकली लांब दोरा पल्ल्याला योग क्लिक दिवा दिसला सूर्यापाला लागलाय दिवा ब्रिका आता दिसायला सूर्यापा लागलाय बोलायला धुनी तर गेलं पाहिजे आणाय त्या जाग्याला ती वस्ती होती विठ्ठला कुणाची त्या रामा कोल कराची मेंढ्याचा मेंढवाडा होता त्याच्याकडे जावावं आणि तो आणावा त्याचा याला म्हणून तुला पुढल्या बाजूला वाढ लागलाय चालायला निघून गेला रामा कोळकराच्या वस्तीला जाईत असताना त्या जाग्याला त्या दिव्याच्या दिशेनं रामा कोळकराच्या वस्तीच्या समोर सूर्यापाला मात्र त्याचा याला कोळकराची कुत्री लागली होती ब्रिका आता फुकायला आणि भक्तीने कुत्री ऐकून हसणारा रामा कोळकर त्या जाग्याला रामा कोळकराची कुत्री भुकत असताना कोळकर विठ्ठला उठून उभारला आणि हा काळ्या लागला मारायला मात्र त्याचा याला आणि मारल्यानंतर सूर्यापा लागला ब्रिका आता ओ दियाला रे कोण आहे म्हणल्यानंतर सूर्यापा लागलाय कशी ओळख पटवून दियाला रत्ना सारखी जतन केली ऐका ना मुलगी ज्यावेळी लग्न वयाला येते त्यावेळी हुरवर आई बापालाच होय कोणाला आई वडिलाला कारण आपल्या वाड्यात लहानाची थोर झालेली ही कन्या बरोबर आहे ऐका ना अचानक दुसऱ्याच्या घरी जाते माऊलीनो वंशाचा दिवा प्रत्येकाला पाहिजे हे खरं आहे होय पण एकाच घरात दोन घराला उजाडा देणारी कोणती म्हणजे ती मुलगी बरोबर आहे आणि ज्यावेळी ती लांदायला जात असते लग्न झाल्यावर आई वडिलाला त्यावेळी त्या आई बापाला फार वाईट वाटतं बरोबर आहे आणि तो आई बाप काय म्हणतो माहिती रत्ना सारखी जतन केली चिमणी माझी परत
परक्याची झाली सारखी जताना केली खरंच म्हणे माझी परक्याची झाली परक्याची झाली आज झाली दुसऱ्याच्या घरी प्रत्येकाच्या घरात लाडकी परी असते बरं आहे का नाही एकुलती एक आणि बघायला गेलं तर जास्त जीव वापाचा कोणावर मुलगीवर आपल्या मुलापेक्षा मुलगीवर असतो कधी बघा बरोबर आहे म्हणून तो असणारा बाप काय म्हणतो माहिती आहे रत्ना सारखी जताना केली मुलगी माझी परक्याची झाली मुलगी माझी परक्याची झाली मुलगी माझी परक्याची झाली मुलगी माझी परक्याची झाली आता मिळेल का तिला मोह माया घरात आम्ही आजी जोडी काय हो पण दुसऱ्याच्या घरात तिला ती मोह माया काय त्या विचारात ती आई बापा बरोबर आहे म्हणून बापाची माया आपण कधी विसरायची कारण बाप तो बाप असतो प्रत्येकाच्या घरी देवाला जाता येत नाही म्हणून आई आणि बापाची निर्मिती केली काय काय आई रडून मोकळी होते आईचं रडणं दिसतं बरोबर आहे काय का नाही पण बापाचं रडणं कधी दिसलं का बाप कधी रडला का नाही बापाचं रड एकदाच मावलेलो सर्व सारी घरातली झोप त्यावेळी कांबरून अंगावर आणि बाप उसी ओली करणारा बाप बरोबर आहे काय काय म्हणतो बाप काय म्हणतो माहिती आहे रत्ना सारखी जताना केली चिमणी माझी परक्याची झाली चिमणी माझी परक्याची झाली काय घडलं मात्र त्याला याला लागलाय वाट चालायला लागला होता रामा कोलकर हा काय ब्रिका मारायला आणि हवी मारल्यानंतर लागलाय काय ओळख सांगायला रामा कोलकराला लागला म्हणायला कोण रा बाबा म्हणल्या बरोबर हिवरमनचा राजा कासरीने भेरा पात्याचा शेवक मी सूर्यापा त्याला गेला असं एवढं बोलल्यानंतर ये सूर्यापा पुढं म्हणून हाकाली लागलाय मारायला पुढं बोलवून घेतल्यानंतर काय लागलाय बोलायला सूर्यापा कोळकराच्या जवळ गेला तवा त्या घराचा नेम होता कोळकराच्या भल्या पाटे उठायची त्याला मा कोळकराची घरात काय करायची मात्र त्याचा याला मुसळानं घालून ताकबरी का आता ढवळायचे ढवळलेला ताक मोगा भरून ठेवायचा त्या जाग्याला ताक लागली या ढवळायला त्यावर लुणी लागली या काढायला कोण तर दारात आलं या कळलं त्या बाईनं काय केलं त्याला याला एक लोटका भरून रेखा आता ते ताकाचं गियाला घेऊन गेली होती बाहेरल्या बाजूला आणि लागली होती आपल्या पतिदेवाला काय बोलायला दरवाजाच्या तोंडाला या दरवाजाच्या तोंडाला बाहेरल्या बाजूला या बाहेरल्या बाजूला गेले निघून एवढ्या बारा या वेळा
सूर्यापाच्या बिवा बघा हाताला बाईला दिया द्याई ढोल कैताळ आणि घुमकरी मला दिला या खेळ